मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचा पालघर जिल्ह्यातील लॉंग मार्चने जवळपास 45 किलोमीटर अंतर पार केलं असून हा लॉंग मार्च आता मासवण पर्यंत पोहोचलाय। मासवण इथे काही काळ विसावा घेऊन 10 किलोमीटर अंतर असलेल्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। जिल्हा प्रशासनाकडून पुस्तक अधिकारी येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथेच येऊन जी काही चर्चा करायची आहे ती करणार अशी ठोस भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकुरे यांनी घेतली आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईच्या दिशेने किंवा रेल रोको करू असाही इशारा देण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडून। प्रवीण, खरं तर आता माकपा पक्ष हा अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण बघू शकतात की आज सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली आणि एकूणच पाहायला गेलं तर हे जे लाल वादळ आहे, हे लाल वादळ आता जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकणार आहे। साधारणपणे 10 ते 12 किलोमीटरचं अंतर हे बाकी राहिलेलं आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे या लॉंग मार्चनी पार केलेलं आहे। आता हा जो मोर्चा आहे, या मोर्चासोबत आपल्यासोबत आमदार विनोद निकुरे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आमदार साहेब, आता आपण जवळपास 10 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, पुढची रणनीती कशी असेल? कालपासून पायी मोर्चाला सुरुवात ही चारोटी या ठिकाणी होऊन झालेली आहे। पालघर जिल्ह्यातील संबंध शेतकरी, कामगार, आदिवासी शेतकरी असेल, बिगर आदिवासी शेतकरी असेल, सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर चाललेलो आहोत। प्रमुख मागण्या आहेत 1945 पासून कसत असलेले वनपट्टाधारक त्यांना त्यांच्या वहिवाटीमध्ये असलेली सर्व वन जमीन मिळाली पाहिजे। गेल्या 60-70 वर्षापासून वर्कस जमीन, सिलिंगची जागा, देवस्थान, गायरान या जागा कसत असून त्या जागा त्यांच्या सातबारासाठी नोंद व्हावी। कारण पालघर जिल्ह्यातून अनेक प्रकल्प जात आहेत। प्रकल्प गेल्यानंतर जी जमीन संपादित झाली, त्या संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्याचं मुख्य कारण म्हणजे सातबारावर कुठे नोंद झालेली नाही। म्हणून स्मार्ट मीटर सध्या खूप त्रस्त झालेला आहे। लोकांना लाखोच्या घरामध्ये बिले येत आहेत। आम्हाला हा स्मार्ट मीटर नको आहे। मनरेगाची कामं आम्हाला 200 दिवस दिली पाहिजे आणि 600 रुपये मजुरी दिली पाहिजे। असे अनेक पैशाभरती झाले, पैशाभरती झाली पाहिजे। पालघर जिल्ह्यातील आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, ओबीसी असेल, अल्पसंख्याक असेल, जो समाज आहे त्याचे जे रिझर्वेशन आहे त्याच्या जागी सरकारी सेवेमध्ये त्या समाजाचा तरुण जो आज बेरोजगार आहे त्याची नियुक्ती झाली पाहिजे। हे सर्व मागण्या घेऊन आम्ही पालघर कलेक्टर कार्यालयावर चाललो आहोत। 10 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे। अजूनही आमच्या शेतकऱ्यांमध्ये, महिलांमध्ये तोच जोश आहे, त्याच स्फूर्तीने पायी चालत आहेत। या जर मागण्या कलेक्टर कार्यालयामध्ये कलेक्टर मॅडम आणि इतर प्रशासनाने जर मागण्या मान्य केल्या नाही तर आमची पुढची भूमिका असेल हाच मोर्चा जो काल 50,000चा सुरुवात झाली, आज 60-65 हजार शेतकरी झालेले आहेत। हाच मोर्चा पुन्हा मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर घेऊन जाऊ, नाही तर पालघरमध्ये रेल रोको आंदोलन आम्ही हे सर्व मोर्चा घेऊन करू। एकूणच पाहिलं तर केरळमधनं सुद्धा नेते आलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आप केरळ से आए हो, क्या कहोगे? यहाँ पे जो किसान, खेत मजदूर, मजदूर और आदिवासी समूह के हजारों के संख्या में कल से चरोटी से पालगढ़ तक जो लॉन्ग मार्च निकला है, ये देवेंद्र फडणवीस का जो सरकार है राज्य में और केंद्र में जो मोदी सरकार है, डबल इंजन सरकार कहते हैं, लुभावने वादे देते आए हैं, पर अभी तक हमारे युवाओं को रोजगार नहीं मिला। जो वनाधिकार का कानून उसको लागू नहीं किया गया, नरेगा कानून जो था उसको खत्म करके जी राम जी नाम का एक कानून ले आया जिसमें और भी कम रोजगार का अवसर मिलने वाला है। लेबर कोड ले आके, श्रम कानून को ले आके मजदूर वर्ग का हर हक को छीनना चाहते हैं। दोघांचा मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।